अरे बाप म्हणायची सुद्धा लाज वाटत आहे. काय केलं आहे आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी? प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी करतात, तेच तर तुम्ही केलं आहे. काय जगावेगळं केलं? आणि नव्हतं तुम्हाला करता येत तर जन्म तरी कशासाठी द्यायचा होता? मुलांचे हे शब्द ऐकताच सावत्र आईचा राग गगनाला भिडला आणि रागाच्या भरात सगळं होत्याच नव्हतं झालं. पण अशी मुलांनी चूक तरी नक्की कोणती केली होती की आईने त्यांच्या वडिलांना अग्नी डाग सुद्धा देऊन दिला नाही आणि स्वतःच्याच हाताने संपूर्ण घराला आग लावून दिली आणि प्रॉपर्टीचे कागद जाळून फेकून दिले. तात्यासाहेब यांचं लग्न त्यांच्याच नात्यातील शालिनीताई यांच्यासोबत झालं होतं. तात्यासाहेब यांना 2 मुली आणि 1 मुलगी होती. नोकरीच्या निमित्ताने त्यांच्या जवळच्या शहरात येणे जाणे चालूच होते. अशातच त्यांची भेट एका जानकीबाई यांच्याशी झाली होती. त्या जानकीबाई शहरात एका छोट्या दवाखान्यात सेविकेचे काम करत होते. स्वभावाने तापट असलेल्या तात्यांना शांत सुस्वभावी जानकीबाई पाहताक्षणी आवडली. आयुष्यात कोणाच्या तरी भक्कम आधाराची गरज होती. तात्यांच्या रूपाने तिला ती मिळाली. आपल्या पहिल्या बायकोच्या विरोधात जाऊन त्यांनी जानकीबाई यांच्यासोबत लग्न केलं होतं. नोकरीला असल्याने तिचाही आपल्या कुटुंबाला हातभार होईल असा स्वार्थी विचार करून तात्यांनी मनात आलेल्या आणि म्हणूनच त्यांनी जानकीबाई सोबत लग्न केलं. परंतु त्यांनी त्यांच्या पहिल्या बायकोला दूर लोटलं नाही. सर्वांनी गुण्या गोविंदाने राहण्याचा निर्णय घेतला होता. आपल्याच घरात आपल्याच नवऱ्याने आपल्याला सवत करून आणली आहे, तिलाही भागीदार बनवून घेतला आहे. ही गोष्ट शालिनीताई यांना अजिबात मान्य नव्हती. पण पतीच्या हातापुढे त्यांचं काहीच चालत नव्हतं. घरच्यांनी तिला या गोष्टीसाठी राज्य केलं होतं आणि काही झालं तरी नवऱ्याला सोडून माहेरी जाऊ नकोस अशी समजही दिली होती. काय करावे काही कळत नव्हतं. शालिनीताई यांना आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचं त्यांनी ठरवलं. तसेच जानकीबाईंचा स्वभाव शांत आणि संयमी होता. शालिनीताई यांच्या हळूहळू हे लक्षात आलंच होतं. तात्यांना त्यांच्या संसारात आधाराची गरज आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं. परंतु तरी देखील जानकीबाईंमुळे त्यांच्या संसारामध्ये झालेली लोडबुड त्यांना अजिबात मान्य नव्हती. जानकीबाई शहरात नोकरी करत होत्या, त्यामुळे त्या जास्तीचा जास्त वेळ आपल्या नवऱ्यापासून लांबच असे असा विचार करून शालिनीताई यांनी मनाची समजूत काढून शांत केलं. लग्नाच्या वेळी तात्यांनी जानकीबाईपासून आपल्या पहिल्या लग्नाची बातमी लपवून ठेवली होती. त्यामुळे लग्नानंतर तात्यांचं आधीच एक लग्न झालं आहे आणि त्यांना 3 मुलं असून ते पण 3 मुलांचे बाप आहे ही गोष्ट समजताच जानकीबाई यांना खूप मोठा धक्का बसला. पण आता वेळ निघून गेली होती. एकट्या विधवेला समजताच जगणं कठीण होऊन बसतं. अशा वेळी तात्यांना भक्कम आधाराची गरज वाटू लागली. तिनेही आलेली परिस्थिती स्वीकारून संसार करायचं ठरवलेलं. दिवसामागून दिवस जात होते. मुलांच्या शिक्षणाचा खर्च आता वाढत होता. तसाच तात्यांच्या सुपीक डोक्यात एक कल्पना आली. त्यांनी आपल्या 3 मुलांची जबाबदारी जानकीबाई यांच्यावरती टाकली. शिक्षणाच्या निमित्ताने मुले आता शहरात जानकीबाई यांच्याकडे राहू लागली. जानकीबाई यांनी आनंदाने मुलांची जबाबदारी स्वीकारली. इकडे या निर्णयाने शालिनीताई देखील खूप खुश होत्या. कारण आता मुलांची जबाबदारी जानकीबाई यांच्यावरती पडली असल्यामुळे मुलांचे शिक्षणही सोपत जाणार होतं. आणि जबाबदारी पेलविता जानकीबाई आपसुकच तात्यांपासून लांब राहणार होत्या. तिथे फक्त आपला नवरा, आपण सोबत असलेले आपण दोघे राजा राणीचा संसार मांडू असा त्यांच्या मनामध्ये विचार आला. पण काही दिवसातच तिच्या या आनंदावरती विरजण पडलं. कारण तात्या कामाच्या निमित्ताने सतत पुण्याला जात असायचे आणि मुलांना भेटण्यासाठी कारण सांगून सारखं शहराकडे धावत असायचे. खरं तर त्यांच्या मनात जानकीबाई यांना भेटण्याची ओढ असे. जानकीबाई मात्र शालिनीताई यांच्या 3 मुलांना आपलीच मुलं समजून वाढवत होती. हळूहळू मुलांना देखील जानकीबाई यांची ओढ वाटू लागली. मुलं त्यांना प्रेमाने माई म्हणत होते, पण मुलांची खरी आई झाली होती. मुलं हळूहळू मोठी होत चालली होती. आता जानकीबाई यांनाही 2 मुली झाल्या, सीता आणि नीता. शालिनीताई यांच्या मुलांसोबत हळूहळू त्याही मोठ्या होऊ लागल्या. 5 मुलांची जबाबदारी एकट्या जानकीबाई यांच्यावरती पडली होती.
तरीही न डगमगता जानकीबाई आपली जबाबदारी पार पाडत होत्या. शालिनीताई यांच्या मुलांना जानकीबाई यांनी कधी स्वातंत्र्याची वागणूक दिली नाही. त्या प्रामाणिकपणे आपल्या जबाबदारीनी भावना होत्या. मुलांनाही त्यांची ओढ लागली होती. हळूहळू शालिनीताई त्यांच्या लक्षात आलं होतं. नकळत आपली मुलं आपल्यापासून दूर होत चालली असल्यास त्यांनाही जाणवलं. किती झालं तरी आपल्या मुलांच्या मनात जानकीबाई यांचे स्थान आई म्हणून बोलून द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. आपली मुलं आणि नवरा हळूहळू जानकीबाई यांच्या प्रेमात अडकत जात आहे हे शालिनीताई यांना मान्यच नव्हतं. अशाने आपली किंमत कमी होऊन एक दिवस आपण कायम सर्वांपासून दूर होऊ अशी भीती आता शालिनीताई यांना वाटू लागली होती. त्यासाठी ते एकीकडे जानकीबाई यांच्यासोबत बहिणीप्रमाणे वागायचं नाटक करत होती, तर दुसरीकडे तिच्या नकळत ती तात्यासाहेब आणि आपल्या मुलांचे जानकीबाईंविषयी कान भरण्याचे कामही करीत होती. पण तिच्या प्रयत्नांना कधीच यश आले नाही. जानकीबाईंच्या प्रेम आणि संयमी स्वभावाने मुलांमध्ये तिच्याविषयी आदर वाढतच गेला होता. अखेर शालिनीताई यांनी त्यांच्या शांत स्वभावाला आवर घातला आणि तिने सुद्धा मनाविरुद्ध का होईना पण अस्तित्व मान्य केलं. दिवसामागून दिवस असे जात होते. मुले हळूहळू मोठी होऊ लागली, पण त्यांच्या कडक आणि शिस्तीच्या स्वभावाने सगळी मुलं त्यांना घाबरून लांबच राहत होती. मुलांच्या मनात त्यांच्याविषयी नेहमी भीतीचे वातावरण राहिले. मुलं मोठी होत गेली तशी तात्या आणि मुलांमधला दुरावा आणखीनच वाढत गेला. पण मुलांना त्यांची माई खूप आवडायची. जानकीबाई देखील मुलांचे हट्ट पुरवत असे, पण तात्यांसमोर असेल तर त्यांचे काहीच चालत नसायचे. तात्यांचं नेहमीच जानकीबाई यांच्यावरती लक्ष असायचं आणि ते हक्क गाजवण्याचा प्रयत्न देखील करत असायचे. मुलांनाही ह्या गोष्टीचा राग यायचा. अशा वेळी जानकीबाई मात्र मुलांची प्रेमाने समजूत काढत आणि निमूटपणे तात्यांच्या सेवेत स्वतःला झोकून देई. नोकरी करत असली तरी जानकीबाईंचे कसले स्वातंत्र्य नव्हते. तात्यांची तिच्या प्रत्येक हालचालीवर घारीसारखी बारीक नजर असे. त्यांच्या या स्वभावाला जानकीबाई घाबरत असे, पण मुलांच्या प्रेमापोटी ती सारं काही सहन करी. तात्या, शालिनीताई आणि जानकीबाई यांच्या लग्नाला आता बरीच वर्ष झाली होती. तिघांनाही एकत्रित संसाराचा गाडा हाकला. संसारात अनेक सुख दुःख आली, रुसवे फुगवे झाले, पण प्रत्येक वेळी मार्ग काढत तिघांनी संसार मिळूनच पूर्ण करायचं ठरवलं होतं. लोकांच्या मदतीला कायमस्वरूपी धावून जाणाऱ्या स्वभावाने तात्यांनी माणसं जोडून ठेवली होती. 2-2 लग्न होऊन सुद्धा दोन्ही बायकांच्या नात्यांना तात्यांनी जोडून ठेवले होते. सगळे नाते तात्यांचा आदर करत होते आणि त्यांना सन्मान देत होते. काळ पुढे सरकत गेला, हळूहळू परिस्थिती देखील बदलत गेली. शालिनीताई देखील हळूहळू कष्ट करून संसाराला हातभार लावत होत्या. आता तिघांचा संसार गरिबीतून डोकं वर काढू लागला. घरची गरिबी जाऊन परिस्थिती सुधारू लागली. मोठा मुलगा श्यामचं शिक्षण संपवून थोडाफार कमवू लागला होता. घरात पैसा येऊ लागला. जानकीबाई मुलांसोबत शहरात राहत होती आणि शालिनीताई तात्यांसोबत गावात राहत होत्या. तरी प्रत्येक सणाला मात्र सगळे कुटुंब एकत्र येत होते आणि शनिवारी आनंदाने साजरा करत होते. अशाच प्रकारे एकत्र नांदत असताना सावत्रपणाचा कुठेही नवलेश नव्हता. कितीही मतभेद असले तरी सगळे मनाने एकच होते. कदाचित तात्यांचा कडक शिस्तीचा स्वभाव भावनिक कुटुंब एकत्र राहण्यास कारणीभूत होतं असे म्हणणे वावगे वाटणार नाही. कारण काही ना काही असे, पण 2 कुटुंबांना एकत्र गोतावळा नांदत होता. मुलांमधील प्रेम दिवसेंदिवस वाढत होते. आता मोठा मुलगा श्यामच्या लग्नाची बोलणे सुरू होते. आता कुटुंबात अजून एक सदस्याची भर पडणार होती. श्याम देखील लवकरच एका शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाला होता. त्यामुळे एखादी चांगली मुलगी भेटली तर त्याचं लग्न लावून देऊ, एका जबाबदारीतून मुक्त व्हावं असं तात्यांनी विचार केला आणि मग त्या दृष्टीने मुलगी पाहण्यासाठी सुरुवात झाली. जवळच्याच नात्यातील एका माधुरी नावाच्या मुलीशी श्यामचं लग्न धुमधडाक्यात पार पडलं. लग्न लागलं. सावत्र असली तरी माईने सुनेला कधी सावत्रपणाचा जाच होऊ दिला नाही. सुनेनेही पोटच्या मुलीप्रमाणे प्रेम दिलं.
संसारातील साऱ्या गोष्टी तिला माईने समजावून सांगितल्या. हळूहळू माधुरीला देखील माईचा आदर वाटू लागला. लवकरच श्याम आणि माधुरीच्या संसार रूपी वेलीवरती 2 गोंडस मुलं जन्माला आली. सुनेची दोन्ही बाळंतपण देखील माईनेच केली होती. माईच्या घरात गोकुळ नांदू लागलं होतं. एक दिवस तात्या अचानक गावावरून मुलांना भेटायला आला. साऱ्या मुलांच्या मनामध्ये तात्यांचा धाक बसला होता. तात्यांसमोर बोलण्याची कोणाची हिंमत देखील होत नसे. माईच्या पगाराच्या दिवशी तात्या घरी हजर व्हायचा. माई मुकुट सारा पगार तात्यांच्या हाती ठेवत असे. त्यातून मोजून काही मोजकेच पैसे घर चालवण्यासाठी ते माईंच्या हातामध्ये ठेवायचे. त्या दिवशी जानकीबाई नेहमीप्रमाणे तात्यांच्या हातावरती आपला पगार सारा ठेवला. त्यांचा राग आता झाला होता आणि एक जोराची चापट समोर उभ्या असलेल्या माईंच्या कानशिलावर लगावली. तशी माई तडफडत कोपऱ्यात जाऊन पडली. तात्यांचा अवतार पाहून छोटीशी शेतात आणि नीता घाबरली आणि रडत घाबरून माईला जाऊन बिलगली. अर्धा पगार बाकी कुठे उधळला. डोक्यातून अंगार फुकट तात्या माईवरती दडपला. अहो, गरजांसाठी वापरले आणि नीताच्या शाळेत पण फीसाठी द्यायला लागले. तिच्यासाठी काही पुस्तके पण घ्यायची होती, त्यासाठी खर्च झाली. माईच्या थरथरत्या ओठांना कसे तरी शब्द फुटले. अगं मग मी काय मेलो होतो? जरा येईपर्यंत धीर धरवत नव्हता का? मला न सांगता पैसे खर्च करण्याची तुझी हिंमत कशी झाली? मी आल्याशिवाय एका पैशालाही हात लावायचा नाहीस असं सांगितलं होतं ना. तुला पैसे कमवतेस म्हणून जरा तू जास्तच शानी झाली आहे. फरफटत आव्हांनी माईला एका कोपऱ्यात ढकललं. पुन्हा माझ्या परवानगीशिवाय पैशांना हात लावलास तर, नाहीतर हात काढून तुझ्या हातामध्ये देईल. तात्या घराबाहेर पडला. माई मात्र रडत कोपऱ्यात पडून होती. माधुरीसाठी हे सगळं नवीनच होतं. सासऱ्यांचा अवतार पाहून तीही घाबरून गेली. तिने पटकन माईला पाणी प्यायला आणून दिलं आणि तिचा चेहरा आपल्या पदराने पुसू लागली. तशी माई तिला घट्ट मिठी मारून रडू लागली. तात्यांसोबत लग्न करून माई आता मनमोहन पस्तावलीच होती, पण आपल्या कुटुंबाकडे पाहत ती सारं काही निमूटपणे सहन करत असे. जमेल तसं आपल्या कुटुंबाला सावरत होती. मुले आता मोठी होऊ लागली. रोहनची स्वप्न खूप मोठी होती. वडिलांच्या स्वभावाचा त्याला एक रोपही राग क्षणात घरातील रोजच्या कटकटीला तो वैतागलाच होता. पुढे शिक्षणासाठी त्याने दूर शहरात जाण्याचा निर्णय घेतला. माईनेही त्याच्या स्वप्नाला दुजोरा दिला. रोहनने खूप शिकावं, मोठं व्हावं असं नेहमी तिला असं वाटत होतं. तिने कशीबशी तात्यांची समजूत काढली आणि गोड बोलून रोहनच्या पुढील शिक्षणासाठी त्याला परदेशात बाहेर पाठवण्याची परवानगी मिळवली. परवानगी मिळताच रोहन खूप खुश झाला आणि लवकरच तो पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या देशात निघून गेला. श्याम मात्र गावातील एका शाळेत शिक्षकाची नोकरी सांभाळत आपला संसार चालवत होता. पण त्याला माईची भक्कम साथ होती. सवतीची मुलं सांभाळता सांभाळता माई आपल्या मुली कधी मोठ्या होत गेल्या हे कळालेच नाही. स्वतःच्या मुलींसाठी तिला कधी वेळ देता आलाच नाही. नीता आणि गीता मात्र आपल्या वहिनीच्या हाताखाली वाढू लागल्या. आपल्या आईपेक्षा त्यांना त्यांची वहिनी माधुरीच अधिक प्रिय वाटू लागली. कारण माई दिवसभर नोकरीच्या निमित्ताने बाहेर असायच्या आणि घरी आल्यावर घरच्या कामांमध्ये गुंतून जायच्या. मुलींकडे पाहिलं त्यांना मायेने जवळ घ्यायला वेळच मिळत नसायचा. आईची ती माया मुली आपल्या वहिनीमध्ये शोधू लागल्या. वहिनी आणि नंदांची मैत्री अजूनच घट्ट होत गेली. आईपेक्षा वहिनी त्यांना अधिकच जवळची वाटू लागली. बघता बघता माईच्या दोन्ही मुलींचं आणि सवतीच्या एका मुलीचं लग्न देखील झालं. सगळ्यांना चांगलं सासर देखील मिळालं म्हणून माई आणि तात्या देखील खुश होते. जानकीबाईने स्वतःच्या कष्टातून मिळवलेल्या पैशातून एक घर बांधलं. परिस्थिती आता सुधारत होती. घरात पैसा येत होता. श्यामच्या पगारातून थोडीफार मदत होत होती. रोहन देखील शिकून मोठा साहेब झाला. त्याची हुशारी कामी आली होती. तात्यांची नोकरीचे दिवस संपले होते. आता ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांची तब्येत म्हणावी तशी साथ देत नव्हती, पण स्वभावात त्यांच्या काडी मात्र फरक पडला नव्हता. तोच पूर्वीचा राजे स्वभाव. अरे रावे, सगळं काही तसंच होतं. त्यामुळे आता घरातील माणसे सारखेच आणि त्यांच्यासोबत त्यांच्यासारखेच खटके उडायचे. बरेच वर्ष त्यांचा हा स्वभाव सहन करून आता सगळेच वैतागलेले. घरात फारसं कोणी त्यांच्याशी बोलतही नसे. शालिनी ताईंनी ह्या गोष्टीचा खूप फायदा घेतला.
ती सतत श्याम आणि रोहनच्या मनात तात्या आणि माईंबद्दल काही ना काही सांगून मुलांचं मन भडकवत असायची. मुलांच्या सुनांच्या मनात तिने तात्यांच्या विषयी विद्रोही भावना अजून जागून दिली. माई विषय खोटं सांगून तिच्याविषयी सावत्रपणाची भावना जागृत केली. हळूहळू एक एक करून सगळी मुलं तात्या आणि माईंच्या विरोधात गेली. आपल्या आईविषयी आता त्यांच्या मनात कळवळा जागू लागला. माईच्या येण्याने तात्या आपल्या आईपासून दुरावले असेच त्यांना वाटू लागले. आता परत माईने लावलेला लळा, काळजी, सारं काही बोलत सगळं काही विसरले होते. हळूहळू माईचे महत्व कमी होऊ लागलं. माई आणि तात्यांच्या कष्टातून बंगला बांधला गेला. घराला तात्यांनी कौतुकाने माईचं जानकीबाई नाव दिलं होतं, पण कुटुंबात हे कोणालाही फारसं पटलं नाही. पण तात्यांसमोर कोणी काही बोलू शकत नव्हते. तात्यालाही हळूहळू माईंची किंमत कळू लागली होती. दिवस रात्र माईंनी केलेल्या कष्टाची जाणीव त्यांना होऊ लागली. एक रात्र घरातील सगळी मंडळी झोपली होती. माई मात्र सगळ्यांच्या मागून जेवण स्वयंपाक करून आवरत होती. एवढ्यात तात्या तिथे आले. बराच वेळ माझ्याकडे डोळे भरून पाहत होते. माईशी लग्न केल्यापासून साऱ्या आठवणी त्यांच्या डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. एवढ्यातच त्यांच्याकडे माईने म्हणजे जानकीबाईंचं लक्ष गेलं. तुम्ही अजून झोपले नाहीत? अहो, किती उशीर झालाय, तुम्ही आता झोपा बघू. तात्यांकडे पाहत माई म्हणाली, अगं सकाळी झोपली, पण तू तर अजून झोपलीच नाही. थकत नाहीस का ग तू? अहो काय बोलताय, आपल्या माणसांसाठी काही करताना कोणी थकतं का? मला आवडतं सगळ्यांसाठी सगळं काही करायला. तुम्ही जा झोपायला, मी एवढा आवरून पटकन जाईलच झोपायला. असं म्हणून जानकीबाई पुन्हा आपल्या कामाला लागले. तसं तात्यांनी पुढे येऊन तिच्या हाताला धरलं आणि जवळच्या खुर्चीत बसवलं. अहो काय करताय, तुम्हाला काही बोलायचं आहे का? माझं एवढं आवडते आणि मग झोपायला जाते. असं म्हणून माई पुन्हा आपल्या कामाला लागली. तसं तात्यांनी पुढे येऊन तिच्या हाताला धरलं आणि जवळच्या खुर्चीत बसवलं. अहो काय करताय, तुम्हाला काही बोलायचं आहे का? माझं एवढं काम आवडते, मग बोलू. असं म्हणून माई पुन्हा उठली. तसं तात्यांनी पुन्हा तिला खाली बसवलं. अहो काय झालंय, तुम्ही एवढे का उदास वाटताय? काही त्रास होत आहे का? बरं नाही वाटत का तुम्हाला? काळजीच्या स्वरात माई म्हणाली. हो त्रास होतोय, खूप त्रास होतोय. आज ते सगळं आठवतंय माझ्या मनाला. खूप त्रास होतोय. डोळ्यात पाणी आणून तात्या म्हणाले. कसला त्रास होतोय तुम्हाला? कशाबद्दल बोलताय तुम्ही? न समजून माई म्हणाली, जानकी, मी तुला लग्न करून घरात आणली, पण ह्या घरात कसलं सुख देऊ शकलो नाही. लग्नाच्या वेळी माझं आधीच लग्न झालं आहे आणि मला मुलं देखील आहेत. ही गोष्ट मी तुझ्यापासून लपून ठेवली, तुझी फसवणूक केली. पण तू एक शब्दाने देखील कधी याबद्दल मला विचारलं नाहीस. माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलांना आपलंसं केलं. त्यांच्या सुखासाठी झटली, मेहनत केली. त्या बदल्यात तुला मी काय दिलं? तात्या, अहो काय असे बोलताय? मी त्याबद्दल कधीही काही तक्रार केली का? उलट मलाही तुमचा हा कुटुंबाचा कायम आधारच मिळाला आणि हे कुटुंब माझं सुख आहे. तुम्ही मला स्वीकारलं नसतं तर कदाचित माझं अस्तित्व नाहीसं झालं असतं. तात्यांचे हात आपल्या हातात घेत माई म्हणाली, कसलं सुख दिलं ग तुला? नेहमीच अत्याचार करत आलो. तुझ्यावर कित्येक वेळा तुझी चूक नसतानाही तुझ्यावर चिडलो, रागवलो. प्रसंगी अनेक वेळा तुझ्यावर हातही उभारला, पण तू नेहमी निमूटपणे सगळं काही सहन केलं. तू सोबत कायम होतीस म्हणून हा डोलारा सांभाळू शकलो. आज जे काही आहे, आम्हा सगळ्यांना सुखाचे दिवस आले आहेत ते फक्त तुझ्यामुळे. तुझी सोबत होती म्हणून दोघांचा संसार सुखाचा होता. शालिनी ताई दरवाजाच्या आडून सारं काही ऐकत होती. मध्येच ते दोघांसमोर येऊन उभी राहिली आणि रागाने दोघांकडे पाहू लागली. थोड्या वेळातच काही न बोलता तिथून रागाने तनतन पाय आपटत बाहेर निघून गेली. सकाळ होताच आपल्या मुलांच्या कानावर रात्रीचा तात्यांचा आणि माईंचं बोलणं घातलं. मुलांना आईचं बोलणं ऐकून तात्या आणि माईंचा खूपच राग आला. सकाळी सकाळी तात्या उठून देवपूजेला लागले. आज देवघरातील पूजेची कोणतीच तयारी नव्हती. रोज तात्या पूजेला यायचा. आधी शालिनीताई पूजेची सगळी काही तयारी करून ठेवायची, पण आज कोणतीच तयारी नव्हती. त्यांनी रागाने शालिनीताई यांना हाक मारली. शालिनी, अगं आज देवघरात काहीच तयारी नाही केलीस.
मी अंघोळ करून आलो आहे तरी देवासमोर काहीच तयारी नाही. रागाने शालिनीकडे पाहत तात्या म्हणाले, का मी करू? सांगा सांगा की तुमच्या लाडक्या राणीला. आतापर्यंत घरात तीच करत होती ना सगळं. तिच्याच मुळे तर हे घर चाललं. आम्ही तर काहीच करत नाही. दिवसभर नुसतं फुकट ओझं बनून राहिलोय तुमच्यावर. शालिनी ताई तावातावाने बोलत होती. अगं, आता मी तुला पूजेचं विचारतोय ते तुझं काम, मग मध्येच का आणतेस तू तिला? दररोज पूजेला सगळी तयारी करण्याचं काम तुझं आहे ना. तेवढं बोललं का केलं नाहीस? तयारी अजून देवासाठी. फुलं नाही आणलीस. तुला जर काही करायचंच नाही तर तसं सांग, माझं मी करत जाईल. मला जास्त काही बोलू नका. तुमची आवडती आहे ना, मग तिला काम सांगा. अजूनही शालिनीताई यांचा राग शांत झाला नव्हता. घरातली सगळी माणसं दोघांच्या भोवती गोळा झाली होते. अगं शालिनी, तुझं डोकं काय फिरलं आहे का? सकाळी सकाळी कशाचा राग कशावर काढतेस? आणि ही आवडती ती आवडती काय आहे? तात्या का टोचत आहे माझं बोलणं? तुम्हाला रात्री तर ते आज सटवी बरोबर आतल्या खोलीमध्ये लय खूप बडबड करत होते. घरात अजूनही लोक राहतात याची तुम्हाला जाणीव होती का? तुम्हा दोघांची अर्धी लाकडं स्मशानात गेली तरी तुमचा रंग काय बदलत नाही. अजूनही त्या सटवीला चिटकून बसलेले असतात. आता शालिनीताई तोंडाला येईल ते बडबडत होते. तात्या तिचं बोलणं ऐकून तात्या सांगतात आणि पटकन शालिनीवरती हात उघडतात. तेच रोहनने पुढे येऊन तो हात वरच्यावर घट्ट पकडला. तात्या साहेब थांबा. इथे खूप झाली तुमची अरेरावी. अरे, बायकोवर हात उचलण्यात कसली आली तुमची मर्दांगिनी? नजरेतून अंगार ऐकत रोहन म्हणाला, रोहन, अरे कोणाशी बोलतोयस? ते तुझे वडील आहेत. तेच रोहनला मध्येच थांबवत म्हणाली, तू गप्प बस. एकदम आमच्या मध्ये बोलण्याची काहीच गरज नाही तुला. बाप कसला हा नराधम आहे. हा कधीच पोरांशी मायेने प्रेमाने बोलला आहे का? बायकोला कधी जवळ केला आहे का? बघावं तेव्हा आमच्या वरती अरेरावी केलीस यावर, आणि वरती तुला आमच्या डोक्यावरती आणून बसवली. बघावं तेव्हा तुझ्याच मागे फिरत असतो. आपली मुलं, एक बायको आहे, पण याची जाणीव तरी आहे का? कसली जबाबदारीची जाणीव आहे का या माणसाला? रोहन, नाहीतर काय बाप म्हणायला लाज वाटते. हा माणसाला इतक्या वर्षात बाप म्हणून काय केलं? उभ्या आयुष्यात आमच्याशी काही केलं नाही. आम्ही जे काही आहोत ते आमच्या हुशारीने आणि कष्टाने आम्हाला वाढवण्यात त्याचा काही पण हात नाही. उगाचच तुम्ही दोघं मिळून आमच्या समोर हुशारक्या मारण्याचं काहीच काम करू नका. श्याम आणि रोहन म्हणाला, अरे काय झालंय तुम्हाला? आतापर्यंत बापाच्या शब्दाबाहेर नव्हता. तुम्हाला वाढवण्यात, मोठे करण्यात, शिकवण्यात अख्खी हयात गेली तुमच्या बापाची. कितीतरी खस्ता खाल्ल्या, मरमर राबला, काबाड कष्ट केलेत, आणि तुम्ही म्हणता काय केलं त्या बापाने तुमच्यासाठी? त्याशिवाय का आज तुम्हाला हे दिवस दिसताय? माई काकुळतीला येऊन बोलत होती. मग काय उपकार केलेत का आमच्यावरती? सगळेच आईबाप करतात, यापेक्षा जास्त करतात. आणि जर करायचंच नव्हतं तर जन्म तरी कशाला द्यायचा? रोहनच्या तोंडातून तिरस्कारयुक्त शब्द बाहेर पडले आणि तो ते हसत रोहनला तोंडाला आवर घाल तुझ्या, नाहीतर जीभ काढून हातात देईल. तिने असं म्हणून तात्याने रागाने रोहनच्या अंगावर धावून गेले. तसे राहू नये, जोरात त्याला ढकलून दिलं आणि तात्या धडपडत एका कोपऱ्यात जाऊन पडला. माईने धावत जाऊन तात्यांना सावरलं. शालिनी, आवर. तया होऊन त्याला भान नाही तो कोणाशी काय बोलतोय, कशा प्रकारे बोलत आहे. शालिनी समजावू. माई म्हणाली, काय खोटं बोलत आहे? नाही, तो आयुष्यभर जे त्याने अनुभवले तेच बोलतोय. तीच पोरं लहानाची होती तेव्हा पोरांना काही कळत नव्हतं. बापाला घाबरून असायची. बिचारी तेव्हा तुझी खोट्या सहानुभूतीला माझी पोरं बळी पडली म्हणून सारखी तुझ्याच भोवती असायची. आपली आई आणि सावत्राई यातला फरक कळत नव्हता. त्यामुळेच इतकी वर्ष माझा नवरा आणि माझी मुलं माझ्यापासून लांब राहिली. पण आता त्यांना खरं काय आहे ते कळालं. आता ते तुझ्या गोड बोलण्याला फसणार नाही. शालिनी, जरा तरी लाज बाळग. तुझ्या मुलांना जानकीने कायम स्वतःच्या मुलांप्रमाणे जपलं, त्यांना शिकवलं, मोठं केलं. तुझ्या लेकी सुनांची बाळपण, तुझ्या आजारपण सगळं जानकीनं केलं. स्वतःच्या पोरांसाठी तुझ्या पोरांना शिकवायला, साहेब करायला जानकीने आपले दागिने विकले. तेव्हा तू कुठे होतीस का? का नाही आलीस पुढे? आणि आता त्यात जानकीला तू बोलत लावतेस. कुठे फेडाल हे पाप? तात्यांच्या डोळ्यांतून माईसाठी पहिल्यांदा अश्रुधारा वाहत होत्या. ते पाहून माईला गैवरून आलं.
तिने तात्यांना समजावण्याचा पूर्ण प्रयत्न केला. अरे बस झालं तुमचे उपकार, नका करू अजून काही अत्याचार. कोणत्या गोष्टी केल्यात पण आयुष्यभरासाठी काढून दाखवल्या. काय एवढं जगावेगळं केलं की त्यात कौतुक करावं मिळवावं तेच कळत नाही. केवढं तेवढं खूप झालं. आता आम्ही समर्थ आहोत. उगाचाच उपकाराची भाषा करू नका आमच्या समोर. आणि पुन्हा कधी आमच्या आईवर हात उचललास तर गाठ आमच्याशी आहे. सरळ पोलीस केस करून मग बसा तुरुंगात खडी फोडत. आपली सारी मर्यादा ओलांडत होती. मुलांचे एक एक बोल माई आणि तात्यांचे हृदय चिरत होते. ही आपलीच मुलं आहेत यावर तात्यांचा विश्वास बसत नव्हता. कधी मुलं मोठी झाली आणि आपल्याच विरोधात उभी राहिली याची जाणीव त्यांना झाली नाही. ते ओंजळीत आपला चेहरा खूप सुंदर लहान मुलासारखं रडू लागले. त्यांची केविलवाणी झालेली दशा माईंना पाहावीनिशी झाली. खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली. घरातील वातावरण बदलून गेलं होतं. ज्या मुलांना एक चांगलं आयुष्य मिळावं, समाजामध्ये ताठमानेने जगता यावं म्हणून तात्या आणि माईने जीवाचं रान करून घेतलं, तीच मुलं आज त्यांना नजरेसमोर बघूनही घेत नव्हती. तात्यांनंतर बोलणं सोडलंच होतं. हीच गोष्ट तात्यांच्या मनाला खूप लागली. नेहमी समाजात ताठमानेने वावरणारा तात्या मुलांसमोर आज हतबल झाला होता. अख्ख्या आयुष्यात एवढा मोठा अपमान त्यांचा कोणीच केला नव्हता जो आज मुलांनी जन्मदात्या केला आहे. मोठं केलं तेच मुलं त्याच बापावरती शंका घेत होती. अख्ख्या कुटुंबामागे वडासारखा खंबीर उभा राहून आधार देणारा तात्या पुरता कोलमडून गेला. कसं बस भिंतीचा आधार घेत तात्या उभे राहिले आणि आतल्या खोलीमध्ये निघून गेले. माईने त्यांना थांबवलं नाही. त्यांना एकांताची गरज असेल म्हणून माई काही न बोलता तिचेच रात्रभर बसून रडत राहिली. सकाळी कोंबडा आरवला तशी सगळी उठून आपापल्या कामाला निघून गेली. माईने स्वतः देवघरातील सगळी पूजेची तयारी करून ठेवली आणि ती तात्यांच्या पूजेसाठी येण्याची वाट पाहू लागली. वेळ झाला पण तात्या काही खोलीतून बाहेर आले नाहीत. तशी माई बेचैन होऊन तात्यांना आवाज देऊ लागली पण तात्यांनी कसलाच प्रतिसाद दिला नाही. घाबरून माईच्या हृदयाचे ठोके वाढले. त्यांनी पुन्हा त्याला हाक मारल्या. दरवाजा वाजवला तरी तात्यांनी प्रत्युत्तर देत नव्हते. काय झालं असेल तर त्यांची रात्रभर तब्येत बिघडली नसेल. रात्री मुलांनी वाभाडे काढल्याचे तात्या दुखावले गेले होते. त्यांना धक्का घेतला तर नसेल ना. एक नाही 100 शंका माईंच्या मनात घर करून लागल्या. विचार करून त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तात्या दरवाजा उघडत नाही. माई हे पाहून ती घाबरली. तिने दरवाजा जोरजोरात धक्के मारले. तेव्हा कुठे दरवाजाची आतली कडी निघाली. माईने हलकासा दरवाजा लोटला आणि तिने आतमध्ये डोकावून पाहिले. समोर दृश्य पाहून ती जागेवर उभी राहिली. समोर आपल्या तात्यांचा ध्येय लटकत होता. तात्या माईने आबांच्या नावाने जोरात आक्रोश केला आणि ती चक्कर येऊन खाली पडली. ते सगळं दृश्य पाहून सगळे घाबरले. थोड्याच वेळात घरात शेजारी पाजारी जमा झाली. आक्रोश रडारडी होत होती. जमलेल्या काही बायकांनी माईला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. काहींनी तात्यांच्या मुलींना निरोप पाठवला. थोड्याच वेळात सगळे नातेवाईक मित्रमंडळी घराच्या आजूबाजूला जमा झाली. कोणालाही तात्यांच्या अशा अचानक निरोप घेण्याचा संदर्भ लागला नाही. माईच्या लेकी तिला मिठी मारून हंबरडा फोडून रडू लागल्या होत्या. माई मात्र शांतपणे तात्यांच्या देहाकडे एकटक पाहत होती. अग्निडाग देण्यासाठी सारी तयारी झाली होती. तात्यांना अग्निडाग देण्यासाठी तात्यांचा मोठा मुलगा श्याम पुढे झाला. तशी माई जोरात त्यांच्या नावाने ओरडली, थांब, तिथेच थांब, एक पाऊल पुढे येऊ नकोस. कोण आहेस कोण तू? तात्यांचे आणि कोणत्या हक्काने कोणत्या नात्याने त्यांना अग्निडाग देण्यासाठी तुम्ही पुढे आले आहेत? ह्या जीवाशी कोणतं नातं लागतं तुमचं? माईच्या डोळ्यात अंगार बघत होता. संतापाने थरथरत श्याम आणि रोहन माईकडे पाहत होते. माईचा अवतार बघून दोघे जण घाबरले. तिच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हते कारण कोणाचीच हिंमत होत नव्हती. जमलेल्या लोकांमध्ये बडबड सुरू झाली. सगळे माईच्या बोलण्याकडे आश्चर्याने पाहू लागले. माई, काय झालं अगं? रीतीप्रमाणे मुलानेच बापाला अग्निडाग द्यायचा असतो, तू का थांबवत आहेस? जमलेल्या लोकांपैकी काहींनी माईला प्रश्न केला. मुलगा? कोण मुलगा? कोणता मुलगा? आम्हाला कोणीही मुलगा नाही. मुलगा म्हणायची या पोराची लायकी नाही. स्वतःच्या बापाला बाप म्हणत नाही. त्यांच्या कष्टांवर हिमतीवर शंका घेतात. त्याला वाटेल तसं नको नको ते घालून पाडून बोलतात. स्वतःच्या बापाची लायकी काढतात. ही कसली पोरं? त्यापेक्षा पोरं नसलेली बरी.
मी काय केलं ह्या पोरांनी आपल्या बापासाठी? मात्र दिवस रात्र झटत होता पोरांसाठी. लहान पोराचं मोठं करायला दिवस रात्र एक केला आणि हीच पोरं मोठी झाल्यावर त्याच्याच डोक्यावर नाचू लागली. आणि आता आली मुलांचं कर्तव्य गाजवायला. लायकी तर आहे का या पोरांची? माईच्या संदर्भाचा भडका उडला होता. पण नाही, आता काही झालं तरी पोरांचं तात्यांची रक्ताचं नातं आहे. काही झालं तरी तात्यांचीच पोरं आहेत, ते विसरून चालणार नाही. त्यांच्याच हातून तात्यांना अग्निडाग द्यायला लागेल. रीतीप्रमाणे ते करावंच लागेल. एक गावकरी म्हणाला, नाही, अजिबात नाही जमायचं. नाही, मी मानत तुमच्या चालीरीतींना. असल्या पोऱ्यांच्या हातून अग्निडाग दिला तर तात्यांचा आत्मा तडफडत राहील आणि मी ते होऊ देणार नाही. लाभ व्हायला सांगा त्या लोकांना तात्यांपासून. कोणी हात लावायचा नाही त्याला. माई, अगं पण असं कसं होईल? मग तात्या अग्निडाग कोण देईल? माणसांच्या घोळक्यातून पुन्हा एक प्रश्न आला. का? मी आहे ना जिवंत. अजून मी देईल तात्यांना अग्निडाग. त्यांची बायको काही सोयीस्कर आहे, ते बायको म्हणून मी सर्व पूर्ण करीन. उभ्या आयुष्यात आतापर्यंत कधी तात्यांची साथ सोडली नाही आणि आताही सोडणार नाही त्यांना अग्निडाग देण्यासाठी, असं म्हणून माई झटकन पुढे आली आणि श्यामच्या हातातून अग्नी ओढून घेतला. एकदा शांतपणे तिने डोळे भरून तात्यांना पाहून घेतलं आणि थरथरत्या हातांनी तात्यांच्या चितेला अग्निडाग दिला. धडधडत त्या अग्नीबरोबर तात्या अनंतात विलीन होणाऱ्या तात्यांना माईने स्नेहपूर्वक निरोप दिला. खोलीत सुन्न काळोखात होता. समोर तात्यांच्या फोटोसमोर एक पंथी मंद तेवत होती. त्या मंद तेवणाऱ्या पंथी समोर माई शांतपणे पाहत होती. शांतता पसरली होती आणि त्यात शांत खोलीत टोचत होती. बाहेर शालिनी आणि तिची मुलं त्यांच्या मागे ठेवलेल्या संपत्तीच्या वाटणी करायची याविषयी बोलत होती. त्यांचे बोल माईंच्या कानावर पडत होते. त्यांचे बोलणे माईंच्या कानावर पडत होते. एवढ्यातच तिच्या समोर शालिनी आपल्या मुलांना घेऊन तोऱ्यात उभी राहिली. माई, आता उगाचच वाकड्यात शिरू नकोस. माझ्या मुलांना तर अग्निडाग देऊन दिला नाहीस, पण त्यांच्या बापाच्या संपत्तीतून तू त्यांना वेगळं करू शकत नाही. काय पण झालं तरी काही संपत्ती मागे राहिली ती माझ्या पोरांना मिळालीच पाहिजे. त्यांचा तो हक्क आहे. त्यांचा हक्क घेऊ नकोस, नाहीतर माझ्यासारखी दुसरी वाईट बाई कोणी नाही. शालिनी जानकीबाई यांना बोलत होत्या. परंतु शालिनी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता माई शांतपणे जागची उठली. कपाटातले काही पेपर हातामध्ये घट्ट धरले. एक वेळ शालिनीकडे पाहिलं आणि हसली. संपत्तीची वाटणी हवी आहे तुम्हाला, पण त्याची वाटणी आधीच तात्यासाहेबांनी केली होती. सगळी संपत्ती त्यांनी आपल्या लाडक्या मुलांच्या मध्ये वाटून टाकली होती. मुलांचं आयुष्याचं कल्याण व्हावं असं त्या बापाला वाटत होतं. त्याने जे काही कमावलं होतं ते पोरांसाठीच होतं, पण पोरं त्या लायकीची नव्हती. पोरांचा हा चेहरा आधीच त्यांच्या लक्षात आला असता तर त्यांनी ती सारी संपत्ती एखाद्या आश्रमाला दान केली असती. तेवढीच लोकांची सेवा करण्याचे समाधान त्यांना लाभलं असतं. पण आता त्या संपत्तीवरती कोणाचाही अधिकार नाही. बापाला शिव्या देणाऱ्या मारणाऱ्या मुलांना तेथेच तुम्ही तुमचा हक्क संपवला आहे. तुमचा या घरावरती काही हक्क उरला नाही. चल. तेव्हा या घरातून असं म्हणून माईने हातातले पेपर समोरच्या मिनमिनत्या पंथीवरती धरले. ते बघून शालिनी आणि मुलं आश्चर्याने माईच्या कृत्याकडे पाहत होती. त्यांनी तिला रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण माईने जगदंबेचा अवतार धारण केला होता. ती सगळ्यांच्या अंगावर धावून जात होती. तिला वेड्यासारखं वागताना पाहून सगळे घाबरले. माईने रागाने कोपऱ्यातल्या कुऱ्हाडीला उचलले आणि सगळ्यांच्या अंगावरती धावून गेली. तसे सगळे धावत घाबरून घराबाहेर धावत सुटले. बरेच अंतर धावत गेल्यावर कसला तरी भडका उडाल्याचा मोठा आवाज झाला. तो ऐकून सगळ्यांनी मागे वळून पाहिलं. असंख्य आगीच्या ज्वालाने साऱ्या घराला वेढा घातला होता. चारही बाजूने आग भडकत होती आणि माईने कष्टाने बांधलेला बंगला कागदाप्रमाणे कोसळून क्षणात आग्नीमध्ये होरपळून भस्म झाला होता. सगळं होत्याचं नव्हतं झालं आणि तात्या आणि माईने प्रेमाने कष्टाने उभारलेलं घर अशा प्रकारे उद्ध्वस्त झालं होतं. आता उरली होती ती फक्त स्वप्नांची राख. तर मित्र आणि मैत्रिणींनो, बापाने दुसरं लग्न केलं हा राग आईच्या मनामध्ये होताच. तो राग आईने आपल्या मुलांच्या मनामध्ये पेरून स्वतःच्या कष्ट करणाऱ्या वडिलांवरती संशय घेऊन आयुष्याच्या शेवटी त्यांना उद्ध्वस्त केलं. यामध्ये चूक नेमकी जानकीबाईंची होती की शालिनीताईंची होती की मुलांची होती हे कमेंट करून नक्की कळवा.
आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.